आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अप्पानकर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साधारणतः 2 दिवसीय सर्व शिष्टमंडळ बैठक पार पडली आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या त्याच्यातील ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भातला चौकशी अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। एकंदरीत आता यश येताना पाहायला मिळत आहे आणि आता त्यानंतर आता मतदार यादी प्रमुख मेळावा पार पडतोय, काय सांगाल? शेवटी कसं असतं, हा जो बीएलए मेळावा आहे हा अत्यंत महत्वाचा असतो। कारण जो बीएलए असतो, जो मतदार यादी प्रमुख असतो, मुंबईमध्ये साधारण 10,107 याद्या आहेत आणि तुम्हाला प्रत्येक यादीला एक असा बीएलए द्यायला लागतो। स्टँड बाय तुम्ही किती ठेवू शकता आणि तो जो असतो त्याला सपोर्टिंग पक्षातले इतर गटाध्यक्ष असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, हे सगळे बरोबर असतात आणि एक यादी साधारण 1,000-1,200ची यादी असते। एक 250-300 घरं असतात, त्यामुळे तो त्याच भागातील असल्यामुळे त्याला माहिती असतं की बाबा इकडे दुबार आहे का, शिफ्टेड कोणी आहे का, मृत कोणी पावलंय का। आणि तो अभ्यास अत्यंत महत्वाचा असतो विजयाच्या दृष्टीने किंवा सत्य परिस्थिती संबंधाच्या दृष्टीने। आणि म्हणून आता हा बीएलएचा अत्यंत महत्वाचा मेळावा आहे, ज्याच्यामध्ये इतर सर्व छोटे मोठे बाकीचे सुद्धा कार्यकर्ते याच्यामध्ये असतील पक्षाचे आणि त्याला राजसाहेब ठाकरे उत्तम असं मार्गदर्शन करतील। नक्कीच ज्या प्रकारे आता आपण पाहायला गेलं तर सर्व पक्ष बैठकीमध्ये राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडले होते, इतके वर्ष आता महापालिका निवडणूक लागली आहे, यादी सुधारा आणि मग 6 महिन्यानंतर घ्या, तर त्याला सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असे की ऑलरेडी जर महापालिका निवडणुकीला इतका उशीर झाला आणि आता घेतोय तर घेऊ देत नाही, भीती राहिली। मला वाटतं सत्ताधाऱ्यांचं हे घाबरटपणाचं लक्षण आहे। पहिल्यांदा टीका केली की यांना कुठे जायचं माहित नाहीये, बरोबर आहे। मग आम्हाला जर कुठे जायचं माहित नव्हतं तर वाघमारे साहेब असतील किंवा चोकली साहेब असतील, या दोघांनी आदेश दिलेत ना एकत्र बैठक घेऊन, आणि ती बैठक ऐतिहासिक होती की दोन्ही आयुक्त राज्याचे आणि तिकडचे सीईओ हे दोन्ही एकत्र असतो, संपूर्ण राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणण्यापेक्षा सर्व शिष्टमंडळ भेटणं, जे मुद्दे मांडले होते ते लोकशाहीच्या दृष्टीने पारदर्शक रित्या इलेक्शन घेण्याकरताच मांडले होते ना। त्यांनी सत्ताधाऱ्यांना का पोटात दुखलं? आणि दुसरं, त्यांच्याच पक्षाचे काही जे प्रतिनिधी आहेत, म्हणजे मंदाताई म्हात्रे असतील, गायकवाड असतील, इतर काही लोक असतील, त्यांचे काही जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, यांनी सुद्धा आमचीच री ओढलेली आहे। त्यामुळे टीकेला टीका नसते करायची। इतक्या वर्ष इलेक्शन पुढे गेली म्हणजे विरोधकांनी नव्हती थांबवली, तुम्ही थांबवली होती। तुम्ही का घेत नव्हतात हे कळत नव्हतं आणि म्हणून संशयाला वाव होता। लक्षात घ्या, आणि जे मुद्दे उपस्थित केलेत ते मुद्दे बरोबर आहेत आणि त्या बरोबर मुद्द्यांचं तुम्हाला उत्तरे बरोबर द्यायला लागेल। महाराष्ट्राला, मनसेला, राजसाहेबांना किंवा शिष्टमंडळाला हलक्यात घेऊ नका, एवढंच मी केंद्र ह्या आयोगाला सांगेन। ज्या प्रकारे आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला आहे बोलताना की विरोधकांनी मतदान पुढे ढकललं नाही किंवा निवडणूक पुढे ढकलली नाही, निवडणुकीला कालावधी हा विरोधकांमुळे आलेला नाहीये। मात्र आता ज्या प्रकारे म्हटलं जात होतं की सत्ताधाऱ्यांना जेव्हा योग्य वातावरण असेल त्यावेळेला निवडणूक येणार, मग आता योग्य वातावरण आहे का? ज्या प्रकारे निवडणूक मतदान यादीमधला घोळ सध्या समोर येतोय। नाही, मला वाटतं एक लक्षात घ्या, योग्य का योग्य या विषय नंतरचा, याद्यांमध्ये घोळ आहे। महाराष्ट्रात जवळपास 9-9.5 कोटी मतदार आहे। जिल्हा परिषद वगैरे आता 7-8 वर्ष झालेले नाहीयेत, कॉर्पोरेशन 3-4 वर्ष झालेले नाहीयेत। मग कुठली घाई लागली यांना? कशासाठी घाई लागली? या संशयाच्या जागा आहेत। आता काहीतरी एक कार्यक्रम जाहीर झाला, 1 जुलैला यादी फ्रीज केली। का फ्रीज केली 1 जुलै यादी? याचं उत्तर नाहीये। जर तुम्ही मी 18 वर्षाचे होणार असू आणि 28 नोव्हेंबर तुमची फ्रीजिंग डेट आहे, बरोबर आहे, मग याच्यामधली जी माणसं आहेत त्यांनी का नाही वोटिंग करायचं? त्याला कारण दिली पाहिजे। कळल्यापासून वोटिंगला बंदी केली। वोटिंग नाही, जे तुम्ही नोंदणी करू शकता, वोटिंग करता येणार नाही, पण याद्या फ्रीज करता 28 नोव्हेंबरला। बरं, याद्यांमधला घोळ आहे हे त्यांच्या, आता विरोधक सोडा, हे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी सांगितलेलं आहे तुमच्याच माध्यमातून, मग ते दुरुस्त करा। आम्ही तुम्हाला एक सॅम्पल सर्वे दिला होता जो खरा होता। खोटा असेल तर तुमच्या माध्यमातून आयोगाने प्रेस घ्यावी। आयोगाने कोणाला वकीलपत्र दिलंय का बाजू घ्यायला? नाही ना, आयोगाने प्रेस घ्यावी, आयोगाने त्यांचं काय काढावं आणि सांगावं या मागण्या होत्या, घडलेल्या आहे। अनेक गोष्टी आहेत, एकेका पत्त्यावर काही माणसं राहत आहेत, काही ठिकाणी पत्ते चुकीचे आहेत, काही ठिकाणी भाषा चुकीची आहेत, काही ठिकाणी वय चुकीचं आहेत। ह्याला तुम्ही पारदर्शक याद्या असं म्हणाल का? मागणी काय आहे? लोकशाहीच्या मार्गाने याद्या बनवा, लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका घ्या आणि केंद्रीय आयोग किंवा राज्य आयोग हा कंडक्टिंग अथॉरिटी आहे। लढतोय आम्ही, ते राजसाहेबांनी सांगितलंय, नुकसान आमचं होतंय, लक्षात घ्या। आणि म्हणून आम्हाला हेच आता प्रश्नांची उत्तर मिळायला लागली आहेत की गर्दी होतं, लोक मागे उभी राहतात, मग वोटिंग जात आहे कुठे? तर वोटिंग कुठे जात आहे आता कळतंय या माध्यमातून। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण पाहायला गेलं तर अप्पानकर यांचं थेट म्हणणं होतं की आता मतदान किंवा निवडणूक घेण्याची काही सत्ताधारी काय करणार। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।